आज आपण परफेक्ट जाळीदार नायलॉन ढोकळा कसा तयार करायचा ते पाहूया। ढोकळ्याला जाळी छान आलेली आहे, छान स्पॉन्जी जाळीदार हा ढोकळा तयार करत असताना खूप साऱ्या टिप्स सांगणार आहोत आणि किती स्पॉन्जी झालेला आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल। त्याचबरोबर ढोकळ्यामध्ये शुगर सिरप छान असं परफेक्ट जावं आणि खूप वेळासाठी हा ढोकळा परफेक्ट राहावा यासाठीच्या सर्व टिप्स सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा कारण इथे मिळतात परफेक्ट रेसिपीची हमी। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खमण म्हणजेच नायलॉन ढोकळा कसा करायचा ते पाहूया। यासाठी आपण सर्व साहित्य प्रमाण या वाटीच्या मापाने मोजून घेणार आहोत। त्याच वाटीच्या मापाने आपल्याला घ्यायचं 1 वाटी पाणी। त्यानंतर या ठिकाणी 3 चमचे साखर टाकलेली आहे, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड, पाव चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 1.5 चमचा या ठिकाणी तेल टाकलेलं आहे। सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे। पोहे खाण्याचा जो चमचा असतो लहान आकाराचा तोच चमचा या ठिकाणी वापरलेला आहे। साखर आणि सायट्रिक ॲसिड छान असं विरघळून घेतलं। त्याच वाटीच्या मापाने आपल्याला 2 वाटी या ठिकाणी बेसन पीठ घ्यायचं। बेसन पीठ छान बारीक दळलेलं असायला हवं। त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीच्या सहाय्याने छान असं ते चाळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये पिठाचे गोळे वगैरे राहत नाही आणि आपलं बॅटर जे आहे ते परफेक्ट असं तयार होतं। सर्व पीठ छान असं चाळून झालेलं आहे। अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे। बऱ्याचदा मी ढोकळा करत असताना हळद वापरत देखील नाही, तरी देखील ढोकळ्याला रंग छान येतो, परंतु आज मी थोडीशी अगदी हळद वापरलेली आहे। छान असं बॅटर या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं। हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा सेट करायचा त्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं होतं। त्यानंतर अगदी 5 मिनिटानंतर आपण यामध्ये थोडासा सोडा टाकणार आहोत। खूप जास्त सोडा टाकायचा नाही, अगदी हे पहा या चमच्याच्या मापाने आपण पाव चमचा एवढा सोडा टाकला। सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि छान एकाच डायरेक्शननी हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं। तोपर्यंत आपण स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। या ठिकाणी छान एकाच डायरेक्शननी हे फेटल्यानंतर पीठ छान असं हलकं होतं जाळीदार होण्यासाठी, त्यामुळे ढोकळा मदत होते आणि पीठ हलकं छान फेटून झाल्यानंतर फ्लपी होतं, दुप्पट फुलतं। जेव्हा अशा पद्धतीचं पीठ झालं म्हणजे तुमचा ढोकळा परफेक्ट होणार हे नक्कीच आहे। हे पहा छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ छान असं तयार झालेलं आहे। लगेचच आपल्याला तेल लावलेल्या भांड्यामध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं, हलकंसं टॅप करायचं आणि लगेचच आपण स्टीमरमध्ये हे भांडं ठेवून देणार आहोत। तळाशी पाणी टाकलेलं आहे, त्यावर स्टँड ठेवलं आणि झाकण ठेवून 20 मिनिटासाठी आपण ह्या ढोकळा ठेवलेला होता। 20 मिनिटं झालेली आहे। ढोकळा आपला छान असा तयार झालेला आहे। 20 ते 25 मिनिटं लागतात। परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे। छान थंड करण्यासाठी 20 मिनिटासाठी असाच ठेवून देऊया। 20 मिनिटं झालेली आहेत। छान ढोकळा आपला थंड झालेला आहे। आता त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला तो ढोकळा काढून घ्यायचा। ढोकळा गरम असताना काढू नका, पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतरच काढून घ्या। हे पहा अशा पद्धतीने हलकासा टॅप करायचा आणि हा ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा। छान परफेक्ट या ठिकाणी ढोकळा तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती जाळीदार हा ढोकळा झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवते। हे पहा अशा पद्धतीने छान परफेक्ट ढोकळा तयार झाल्यानंतर आपण तो कट करून घेणार आहोत। बाहेरूनच एवढी जाळी दिसत आहे म्हणजे आतून ढोकळा आपला खूप छान जाळीदार तयार झालेला आहे। लगेचच आपण तो कट करून घेणार आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर तर कराच, त्याचबरोबर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण प्रत्येक रेसिपीमध्ये परफेक्ट रेसिपी तुमची तयार व्हावी यासाठीच्या खूप साऱ्या छोटे छोटे टिप्स देखील मी शेअर करत असते, जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुमची प्रत्येक रेसिपी परफेक्ट तयार होईल। त्यासाठी अचूक साहित्य प्रमाण सांगून डिटेलमध्ये रेसिपी शेअर केलेली असते। त्यामुळे तुम्हाला जर खूप वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी शिकायच्या असतील, उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीज आपण खूप साऱ्या पाहत आहोत, इथून पुढे समर ड्रिंकच्या देखील रेसिपीज देखील आपण पाहणार आहोत। त्यामुळे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ढोकळा छान कट करून झालेला आहे। लगेचच आपण फोडणी देऊया। त्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलं, 1 चमचा मोहरी टाकली। मोहरी छान तडतडल्यानंतर आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान स्लाइस करून घेतलेल्या आहे। मिरच्या तळून घेतल्यानंतर यामध्ये आपण टाकूया थोडेसे जिरे आणि या ठिकाणी तुम्ही कढीपत्ता देखील यूज करू शकता। छान फोडणी या ठिकाणी आपली तयार झाली आहे। यामध्ये टाकायचं 1 कपच्या दरम्यान एवढं पाणी। त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची। त्यामध्ये टाकूया आपण साखर
या ठिकाणी अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत. साखर साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी साखर टाकलेली आहे आणि छान साखर विरघळेपर्यंत आपण या पाण्याला उकळी येऊन देणार आहोत. 1 मिनिटामध्ये साधारणतः ही साखर छान अशी विरघळून होते. आता या ठिकाणी ढोकळा बऱ्याचदा खाताना टोबरा बसल्यासारखा होतो, घशाला चिकटतो. यामागील एक सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी डिटेलमध्ये पाहत चला, म्हणजे तुमची रेसिपी चुकणार नाही. हे पहा, छान अशी दणदणीत आपण या पाण्याला उकळी येऊन देत आहोत, जेणेकरून साखर व्यवस्थित अशी उकळली जाईल आणि त्याचबरोबर फोडणी छान अशी तयार होईल. छान अशी या ठिकाणी साखर विरघळलेली आहे. गॅस करूया बंद आणि 10 मिनिटासाठी ही फोडणी अशीच ठेवून द्यायची. तसं का करायचं याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे पहा, आता ही छान फोडणी आपण या ढोकळ्यावर टाकणार आहोत. परफेक्ट अशी आपली ही फोडणी तयार झालेली आहे. गरम असताना टाकू नका, हलकीशी कोमट होऊ द्या, त्यानंतरच ही फोडणी यावर टाका. छान परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला केकची देखील अशाच पद्धतीने डिटेल रेसिपी हवी असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी दिलेली आहे, तिथून तुम्ही ती चेक करू शकता. छान परफेक्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण फोडणी थोडीशी कोमट झाल्यानंतर जेव्हा या ढोकळ्यामध्ये टाकतो त्यावेळेस ती व्यवस्थित अशी त्या ढोकळ्यामध्ये मुरली जाते फोडणी. त्याचबरोबर ढोकळा चिकट होत नाही, घशाने खाताना तो घशाला चिटकत नाही किंवा टोबरा बसल्यासारखा होत नाही, छान हलका राहतो. त्यासाठी फोडणी छान अशी कोमट होऊन द्यायची, त्यानंतर टाकायची. हे पहा, छान परफेक्ट जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला जर घ्यायचा असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर संपर्क करून तुम्ही हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. खूप छान जाळीदार आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. हा नायलॉन ढोकळा मी तयार केलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. अशा पद्धतीचा ढोकळा एकदा नक्कीच बनवा आणि तुमचा ढोकळा देखील कशा पद्धतीचा झाला हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. हे पहा, खूप छान ढोकळा तयार झाला आहे. आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगत चला, म्हणजे त्या रेसिपीज देखील आपण लवकरात लवकर तयार करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर उन्हाळी वाळवण्याच्या आणखीन वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट करून देखील नक्की सांगा. हे पहा, खूप छान जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे. परफेक्ट दिसत आहे. आतून देखील भरपूर अशी जाळी या ढोकळ्याला पडलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.